राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। मुदत संपल्यानंतर सुद्धा उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार। 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल। निवडणुकीमध्ये पैशांचा धुमाकूळ। कोणी पैसे वाटायला आलं तर कानाखाली वाजवा। चुकाल तर मुंबईला मुकाल। शाखा भेटीत उद्धव ठाकरेंकडनं मतदारांना साथ। वरळी प्रभाग 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडनं व्हिडिओ व्हायरल, तर हरीश वरळीकर यांनी आरोप फेटाळले। हरीश वरळीकर पैसे वाटत असते तर ते आता भाजपमध्ये असते। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर सूर्यकांत कोळींवर अत्याचाराचे आरोप असल्यामुळे आम्ही तिकीट नाकारलं। आदित्य ठाकरे यांच्याकडनं स्पष्ट। डोंबिवलीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेना कार्यकर्त्यांची हाणामारी। भाजप कार्यकर्त्यांवर कोयत्यानं हल्ला झाल्याचा आरोप। आरोपींच्या अटकेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा मूक मोर्चा। उल्हासनगरमध्ये भरारी पथकाने पैशांनी भरलेली बॅग पकडली। सुभाष टेकडी परिसरातील आंबेडकर चौकातली घटना। निवडणूक भरारी पथकाकडनं तपास सुरू। नालासोपाऱ्यामधून 10,09,000ची रोकड हाती। दुचाकीवरून पाकिट आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पैसे घेऊन जाताना रंगेहात पकडलं। दोघे पोलिसांच्या ताब्यात। दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार, काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठीशी बोलताना अमित ठाकरेंचा इशारा, तर बोगस मतदारांचे पाय तोडायचे असतील तर बेहराम पाड्यात जा। नितेश राणेंचा पलटवार। ठाकरे बंधूंकडून मतचोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी भगवा गार्डचा प्रयोग। 2000 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी। मतदान केंद्राच्या बाहेर भगवा गार्ड तैनात असेल। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 तारखेला निकाल। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका स्थगितच। अदानी 10 वर्षातच इतके मोठे कसे झाले? मोनोपॉली असलेला माणूस देशाला वेठीस धरू शकतो। पुण्यामध्ये राज ठाकरेंचं विधान, तर महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागत करू, फडणवीसांचं उत्तर। राज ठाकरे यांनी किती मराठी तरुणांना रोजगार दिला? मराठी तरुणांच्या नावाने पैसे जमा करण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची टीका। खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, असे काही जणांचे व्यवहार। पुण्यातील सभेतून फडणवीसांचा अजित पवार यांना टोला। महापालिकेची तिजोरी 9 वर्षात रिकामी केली, तेही आणला नाही। अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर। संजय राऊतांनी लुंगीबाबत केलेल्या टीकेवरून रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विट करत डिवचलं, जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारते। चव्हाणांचा पलटवार। छत्रपती संभाजीनगरमधून MIMचा सुपडा साफ झाल्यास मी स्वतःची दाढी काढणार, अन्यथा शिंदेनी त्यांची दाढी काढावी। जलील यांचं आव्हान, तर चिल्लर माणसांना किंमत देत नाही, शिरसाटांचं प्रत्युत्तर। डिलिव्हरी ॲप ब्लिंकिटची 10 मिनिटात डिलिव्हरीची सुविधा बंद। देशभरातील डिलिव्हरी कामगारांच्या संपानंतर केंद्र सरकारचा निर्णय। आपचे नेते राघव चड्ढा यांनी बंदी घालण्याची केली होती मागणी।